नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। दिव्यांग अपंगांचा निधी माणिकडोह ग्रामपंचायतने केला फस्त। अपंगांचे पंचायत समिती पुसद येथे 20 फेब्रुवारीपासून साखळी उपोषण सुरू। पुसद तालुक्यातील माणिकडोह ग्रामपंचायतने दिव्यांग अपंगांच्या उत्कर्षासाठी एकूण निधीपैकी 5% निधी खर्च करावयाचा असतो, परंतु ग्रामपंचायतीने या निधीचा परस्पर विल्हेवाट लावून अपंग व दिव्यांग यांना 5 वर्षांपासून लाभापासून वंचित ठेवल्यामुळे अपंग व दिव्यांग बंधू भगिनी हे 20 फेब्रुवारीपासून पंचायत समिती कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसलेले आहेत। त्याचबरोबर गावातील अनेक समस्या घेऊन गावाचे नागरिक व माजी पदाधिकारी यांनी 2023 ते 25 सामान्य फंड, घरकुल योजना व ग्रामपंचायतच्या अनेक निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्यामुळे उपोषण चालू केले आहे। पंचायत समिती कार्यालयाच्या समोर 2 उपोषण सुरू असून सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गटविकास अधिकारी काय कार्यवाही करतात याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अपंग आहे मी, कैलास हरी जाधव। हे 5 वर्षापासून आम्हाला कोणती निधी देत नाही। सरपंच आणि ग्रामपंचायत हे कोणी आम्हाला टाळाटाळ करते। माणिकडोह गावात मी अपंग व्यक्ती आहे। आम्हाला सन 2021 ते 2025 दरम्यान जे शासनाचा GR आहे त्या GRनुसार 5% जो निधी आहे तो वाटप करण्यात आलेला नाही आहे। त्यामुळं आम्ही इथं उपोषण करत आहे। माझ्यासोबत अपंग बांधव आहेत। आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। नाही, उपोषणाला बसले तुम्ही, तुमचं 5% म्हणजे कोणतं ग्रामपंचायतकडूनच ना? ग्रामपंचायतकडून जे तर निधी, तुम्ही ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये बसले? ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये। हो, याच्या अगोदर तुम्ही मागणी केली का? मागणी केलेली आहे वारंवार। त्यांना आम्ही मागणी करून पण त्यांनी दिलेलं नाही। कोण, सरपंच ग्रामसेवक? सरपंच ग्रामसेवक दोन्ही पण, दोघाला पण? हो। व्हिडिओला कधी याविषयी माहिती दिली? आम्ही 27 तारखेला नियोजन दिलं होतं आमचं, त्याच्यावर अजून कुठल्याही प्रकारे काही त्यांचे आमच्यापर्यंत अजून आलेलं नाही। त्यांचं प्रशासनाचं काहीच नाही आलेलं, त्यांचं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही। आम्ही 27 जानेवारीला त्यांना दिलेलं आहे आमचं पत्र। येतं उपोषणाला कधीपासून बसलो? इथं उपोषणाला आजपासून बसलो आम्ही। किती जण? आम्ही जवळपास 10-15 जण आहे। आमचे टोटल 20-22 बांधव आहेत आमच्या गावात। बातमीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।